साधनावशी साधनावशी असं साधनावशीचं पण आमच्या मामांनीच हे केलं. मी तिला नवरदेव बघायला गेले ना साधनावशीच तिकडं. मग आता मला माझ्या मामाचं गाव म्हटल्यावर मी गेले. आता चुलत मामाचंच पोर म्हटल्यावर काही बाकीचं सगळं माहिती तिथलं. आणि आमचे मामा आले, मला सांगितलं की असं असं आहे. मग ते तुला तर माहिती आहे म्हणलं. मग त्यांचा पोरगा आहे. मला म्हणलं असू दे, जाऊ द्या, पण पक्ष आपल्याला खुद करू पाहिजे म्हणलं. काही गं ना काम करणारा पाहिजे किंवा नोकरीला पाहिजे. मला असा नवरदेव पाहिजे. मला पारच शेतीत काम करतोय असं नको म्हणलं. तर मामाने म्हणलं हाय कामाला हे शाळेत जरे 7-8 वर्ष झाले तिथं काम करतोय असं म्हणल्यावर मग म्हणलं काय हरकत नाही. मग म्हणलं ये तुला केव्हा जावं वाटन तेव्हा मला निरोप दे. मग मी थांबतो तिथं. तो आपल्याच घरी मग मामाच्याच घरी गेले आणि मामाच्या घरून यांच्या घरी गेले. मग जसं काही ते आता हे ना घरी त्यांच्या घरी आले तर हे नवनाथ मामा आहे का. आता मी बघितलेलो ह्यांना पाहुण्यांना. पण माझा मोठा मामा, ते मोठा भाऊ आणि तुझे बाबा आणि अजून कोण मी आणि अजून कोण होतं काय बाई माझ्या संग. असं आम्ही 4 जण गेलो. नाही मामा होते माझे मामा. आम्ही 4 जण गेलो त्यांच्या घरी. म्हणलं बाय मी ह्यांना म्हणते मला आहे बाय नवरदेव मला पटत आहे. आपली पुरीसारखाच म्हणजे बारीक आहे ना. आपली पोर तरी कुठं लिहाय हाईट बाजे ना आमकं आहे असं. पोरग म्हणलं हाईट बीट नाही काय नाही म्हणलं बारीकच आहे. आणि रंगाने जरा सावळं आहे म्हणलं. ह्यांना सांगितलं होतं ना मी घरी. पण मग म्हणलं बापू मामाच काय करतोय काय नाही काय बाबा म्हणलं. मग बापू मामाही नाही काय म्हणला. मी म्हणले तो पण नाही काय बोलला. म्हणलं ह्योच काहीतरी नाश करीन की मला. तरी म्हणलं आज ती काय उपाशी मारायची जागा नाही काय. तिला 10-15 एकर जमीन आहे म्हणलं. तुम्हाला म्हणलं कसं होईना 4 पैसे कमी येतोय म्हणलं. आपल्याला काय तेच लागत आहे ना शेवटी आपली. हे बी त्यांना म्हणलं तर म्हणलं मग बघ बाबा ते म्हणू. आणि मग आम्ही बघून आल्यावर मग आम्ही सांगितलं. आम्ही माझ्या मामाला सांगितलं की आम्हाला पटलं आहे पोरगा. मग आली ती सगळी 10-12 जण आली. त्यांचा ते मोठा बाबा आणि त्या मोठ्या बाबाची बायकोन म्हातारी म्हातारी नव्हती हां. गणला चुलत मामा इथं मायापाशी कोण नाही. आता तिचा बाप मुंबईला.